नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? मंगलाबाई सकाराम पाठे. आपण कुठून आलात? मुक्काम दगडुंबरा पोस्ट तालुका जिल्हा वाशिम. आपला व्यवसाय काय आहे? शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही खूप सारे देवी देवताची पूजा करत होतो. पंढरपूरला जात होतो, माहूरला जात होतो, शेगावला जात होतो, उपवास करत होतो, 16 सोमवाराचं व्रत करत होतो, गणपतीची पूजा करत होतो. 8 दिवसातून 2 दिवसच जेवत होतो, पूर्ण उपासना करत होतो. पण काहीही मनाला शांती वाटत नव्हती. जसं तुम्ही सांगत आहात की अगदी पूर्वीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, जसे की देवी देवतांची पूजा करणे, व्रतवैकल्य करणे, या भक्ती साधना आपण करत होतात. तर असं असताना आपल्याला संत रामपालजी महाराजांचा मार्ग कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कशा गेलात? भागवतकार आमच्या घरी भागवत करायला आले. त्यांनी सांगितलं, पुस्तक दिसलं ज्ञानगंगा. मी विचारलं की बुवा हे पुस्तक कुठून आणलं तुम्ही? तर त्यांनी सांगितलं की बुवा पुस्तक ना वाचल्यापेक्षा साधना चॅनल पहा. त्यांनी एवढं सांगितलं. साधना चॅनल पाहून माझ्या काही लक्षात नाही आलं. 2 दिवस मी चॅनल पाहिलं तरी माझ्या लक्षात नाही आलं. पण माझी पती 12वी शिकलेले होते, त्यांच्या लक्षात आलं चॅनल. ते म्हणत होते की हा भक्ती मार्ग खरा आहे. आपण जे कबीरपंथी गुरु केला ते जे सांगत होते, पण हा कबीर जे आहे हरियाणातला हा मार्ग खरा आहे. पण मी काही यकीन करत नव्हती. मग गावात आमच्या गावातलं ते पोरगं गेलेलं होतं हरियाणाला, त्यानं मला पुस्तक दिलं, काकू हे सौदागर पुस्तक वाचून पहा. मग मी ते पुस्तक 15 दिवस वाचलं. मग माझ्या पतीनं तयारी केली हरियाणा जाण्यासाठी. तर म्हणे तू ये का नको येऊ, पण मी तर नामदीक्षा घेतो. पण मी म्हणलं पाहण्यासाठी तरी हरियाणाला येतो. मग मी पण त्यांच्या सोबत गेली. हरियाणाचं ते पाहून मी वापस नाही आली. मी नामदीक्षाच घेतली. नामदीक्षा घेऊन घरी आली. जसं तुम्ही सांगत आहात की सर्वप्रथम आपल्याला जे भागवत कथाकार आहेत त्यांच्याकडनं आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल माहिती मिळाली आणि आपण त्यांचं सत्संग ऐकलं, त्याचप्रमाणे जे पुस्तकाचं अध्ययन केलं आणि त्यानंतर आपण संत रामपालजी महाराजांच्या बरवाला येथे जाऊन त्यांच्याकडनं गुरुदीक्षा घेतली. तर मला हे विचारायचं आहे की जेव्हा सर्वप्रथम आपण हरियाणाला गेलात आणि संत रामपालजी महाराजांच्या बरवाला स्थित सतलोक आश्रम येथे आपण जेव्हा गेलात, तर तिथलं जे वातावरण होतं, तिथलं ज्या व्यक्तींचं जे आचरण होतं, त्यांचं जे बिहेवियर होतं, ते आपल्याला कसं वाटलं? ते मला तिथचं वातावरण जे होतं ते असं वाटलं की असं महाराष्ट्रात मी कुठेच पाहिलेलं नव्हतं. एवढी तीर्थयात्रा फिरलेली होती, पण मला असं कुठेच वातावरण दिसलेलं नव्हतं. म्हणजे आंघोळीची सोय, जेवणाची व्यवस्था, घरी आपण 2 पाहुण्याची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. तर एवढ्या पब्लिकले बासमती तांदूळ सगळं एवढं गरम जेवण भेटत होतं की मी ते तिथे आश्चर्यचकित झाली की एवढं जे आहे तर हा पुरवणारा कोण दाता आहे. हे पण विचार करत 2 दिवस मी तिथे विचारच केला की एवढं मोठं जे करते परमेश्वर साक्षात परमेश्वर आहे. मी नामदीक्षा घेतल्याशिवाय घरीच जाणार नाही असा मी निर्णय केला आणि नामदीक्षाच घेतली. जसं तुम्ही सांगतात की तिथलं जे वातावरण आहे ते बघून आपल्याला असं वाटलं की आपण नामदीक्षा घ्यायला काही हरकत नाही. पण मला हे विचारायचं आहे की ही भौगोलिक परिस्थिती आपण तिथली बघितली, त्याचप्रमाणे आपण जे श्रद्धाळू आहे त्यांचं वागणं, आचरण हे सुद्धा आपण बघितलं. परंतु संत रामपालजी महाराजांमध्ये आपल्याला अशी काय गोष्ट आढळली की आपण कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्यांच्याकडनं अगदी 2 दिवसातच त्यांच्याकडनं नामदीक्षा घेतली? मी 2 दिवस सत्संग ऐकला हरियाणातनी. त्यावेळेस 3-3, 4-4 दिवसचे सत्संग होत होते. 3 दिवसचे मी सारखा सत्संग ऐकला. त्याच्यात सांगत होते की ब्रह्मविष्णू पण नाशवान आहेत. सगळं माहिती सांगितली. त्याचे माता पिता कोण आहे. मी 2-3 दिवस सारखा सत्संग ऐकला. मग माझ्या ते पूर्ण डोक्यातनी रातभर असं घुमलं की बुवा हा संत जे आपल्याला सांगते हा खरी भक्ती असली पाहिजे. हेच भक्ती आपण स्वीकारायला पाहिजे. म्हणून मी नामदीक्षा घेतली. 2 दिवस सत्संग पूर्ण ऐकला मी, तर म्हणून नामदीक्षा घेतली. जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि या भक्तीमध्ये आपण जेव्हा लागलात, त्यानंतर आपल्याला आपल्या परिवारामध्ये किंवा स्वतःमध्ये काय काय असे बदल आढळलेत किंवा काय काय आपल्याला अनुभूती या भक्ती मार्गातून आली? मला 4 महिन्यातच अनुभव आला. माझी जी मोठ्या मुलाची मुलगी जी होती तर ती एवढी बिमार पडत होती. 2 लाख रुपये लावून आम्ही खर्च करत होतो. तिला लहानपणापासून 10-10 हजार बिल भरत होतो, पण तिची काही तब्येत जमत नव्हती. मग ज्यावेळेस मला 4 महिने होऊन गेले होते, प्रथम नाम होऊन मला सतनाम मिळण्याची वेळ आली होती. ती पोरगी हॉस्पिटलमध्ये भरती होती. माझ्यासोबत रिपोर्ट पण आहे तिची. तर भरती होती तर त्या डॉक्टरनी सांगितलं हिला टी बी झाली, फुफ्फुसातनी हे झाले, कफ झालेला आहे, लिव्हर खराब झाले.
त्यानं असं सांगितलं. मी सांगितलं की 20 दिवस झाले भरती आहे, तुम्ही आजपर्यंतही बी सांगत ना की बुवा चांगली होत नाही, आम्हाला सुट्टी देऊन द्या ना तुम्ही. तर म्हणे तू मोटर स्टँडपर्यंतही पोरगी जात नाही, तुम्ही कुठे नेऊ शकता. म्हणजे तुमच्याच्यानं बरी नाही होत तर मग आम्हाला ठेवता कशासाठी. मी सुट्टी मागितली त्यांना. हे माझ्या मोठ्या मुलाला माहीत होतं की पोरगी जास्त आहे म्हणून. मग सुट्टी घेतली. मग मला मोठं पोरगं म्हणत होतं, लहान म्हणत होतं की आई तुझी एवढी जे दाढ दुखते, मी पहिले दात काढलेले होते 4. ते पोरगी भरती होती त्यावेळेस अगोदरच 4 दात काढलेले होते. मला दाताचा खूप त्रास होता. मग अजूनही दाढ उमयली होती. मग लहान मुलांनी मला दवाखान्यात नेले. दवाखान्यात नेलं, डॉक्टरने इंजेक्शन दिलं दाढीतनी दाढ काढायसाठी. मग लहान पोरगं म्हणत होतं की तू हरियाणाला जाण्यासाठी एवढी जे तळमळ करते, तुझी दाढ दुखायला पाहिजे नाही ना. तर मग मी म्हणलं की बाबा माझा परमेश्वरावर भरोसा आहे, संत रामपालजी महाराजावर मी नामदीक्षा घेतली, पूर्ण माझा भरोसा आहे. मी तुझ्या दाढीत जरी इंजेक्शन दिलं असेल तर मी दाढ काढू शकत नाही, तुझी गोळी पण घेणार नाही. मी रामपाल महाराजावर विश्वास ठेवते. मग त्या मुलांनी मला असं सांगितल्यावर मी दाढ काढली नाही. आज मी 2013मध्ये नामदीक्षा घेतली, अजूनही दाढीची गोळी घेतलेली नाही, का दाढीचं इंजेक्शन घेतलेलं नाही. मला तात्या जेवण पण जेवता येत नव्हतं, एवढा मला दाताचा त्रास होता. तर मी पहिला लाभ मला ते झाला. दुसरा लाभ जे नात होती बिमार, तर ते तिला भरती होती, ॲडमिट होती, तर तिला सुट्टी मग मागून घेतली. तर मोठ्या मुलाला माहीत होतं की हा पोरगी आता वाचणार नाही, घरी जरी नेली तरी वाचणार नाही. मग मी सांगितलं की एरी वाचणार नाही, तुले माहीत आहे की वाचत नाही, तर मी हिला हरियाणाला घेऊन जातो, मला पण नाम भेटणार आहे. मुलांनी मला सुट्टी देते की आई घेऊन जाय. पण सूनबाई म्हणत होती की तुम्हाला बिल भरायचं जीवावर आलं म्हणून तुम्ही संताकडे घेऊन जाता. मी म्हणलं की तू काही पण म्हण, मी हरियाणा घेऊन जातो. मग माझे पती व मी मुलगी घेऊन आम्ही हरियाणाला गेलो. 20 दिवस दवाखान्यातनी पोरगी काहीच खात नव्हती. 2 दिवस गाडीत गेले, अमृतसर गाडीनं आम्हाला 2 दिवस लागते. 2 दिवस गाडीत गेली, पोरगी हालचालसुद्धा करत नव्हती. मुलांनी फळं घेऊन दिले होते की आई शेवटची टेप म्हणे माझ्या मुलीच्या तोंडातनी थोडासा रस बीस तरी टाकजो, वाचल म्हणून गॅरंटी नव्हती. मग अशीच मुलगी मी हरियाणाला घेऊन गेली तर परमेश्वराच्या तिथे गेल्यावर 2 दिवस झाले. हातपाय धुण्यासाठी संडास बाथरूममध्ये व्यवस्था आहे, गरम पाणी थंड पाणी सगळी काही व्यवस्था आहे. तिथं हातपाय गीतपाय धुतलेत, पोरीनं डोळे बंद केले की मी रडायला लागली की आता काही खरं नाही. मी परमेश्वरा तुमच्या भरोशावर मुलगी आणली, मला वापस का पाठवता असं म्हणलं की लगेच मी या मुलीला तर बायांनी सांगितलं की माझ्यासोबत महिला होत्या, त्यांनी सांगितलं की संत रामपाल महाराजाकडे घेऊन जा. मी म्हणलं की मला प्रथमच नाम झालेलं आहे, मला भीती वाटत होती, सतनाम झाल्याशिवाय परमात्मा दर्शन देतील का नाही, बोलतील का नाही, मला असं वाटत होतं माझ्या मनातनी. पण मग एक मुलगा आला 7-8 वर्षाचा, त्यांनी सांगितलं की माई क्यों रोती, गुरुजी के पास लेके जाऊ ना. त्या मुलांनी मला सांगितलं. मग मी आत गेली तर चरण दर्शन देत होते, संत रामपालजी महाराज चरण दर्शन देत होते. मग मी गेली तरी पण आम्हाला भीती वाटत होती. संत रामपाल महाराजाच्या जवळ गेली, महाराज समोर आली, मी त्यांच्या पायावर मुलगी टाकली आणि रडायला लागली. संत रामपालजी महाराज म्हणत होते बेटा रो मत, ही अच्छी होती आहे, क्यों रोती बेटी. माझ्या पाठीहून हात फिरवला, मुलीच्या अंगाला हात लावून हात फिरवला, मुलीच्या गालाला हात लावली की अच्छी होती आहे, रो मत बेटी. मग मी तिला घेऊन बाहेर आली. संत रामपालजी महाराजांनी चरण अमृताची एक बॉटल दिली. पण मन म्हणते ना की लवकरच जागेत येत नाही, तरी पण मला वाटत होतं की सुधी होते का नाही. रात्रभर विचार करत बसली तर ती सकाळी 8 वाजले. 8 वाजल्यानंतर मुलगी म्हणते की दादी जेवण करायला चालणं. मी म्हणलं बाई तू तर इथल्या दिवसाचं अन्न नाही खात, तू कशी काय म्हणतं जेवण करायला चाल. खरोखर साक्षात रामपालजी महाराज सत्य आहेत. चाल बरं जेवायला. मी भोजन करायला नेलं तिले. तर मी म्हणलं आता काय जेवणार तू. दादी मी आता कढीन भात खाणार. मी म्हणलं तू कढीन भात खाऊ नको, TB झाला, तुझ्या छात्यातनी कफ झालेला आहे, लिव्हर खराब झाले, कढी नको खाऊ. माझ्यासोबत जे बाया होत्या ते म्हणत होते की माई काही पण खाऊ द्या, तिची तब्येत चांगली नाही. मी तिला मग कढीन भात खाल्ला. तिचे आई बाबा वाट बघत होते. त्यावेळेस काय आमच्याजवळ फोन नव्हता की मुलगी कशी येते कशी नाही याची वाट पाहत होते ते. मग ते त्या दिवशी जेवली, त्या दिवसपासून पोरगी जेवायला लागल्यावर मग आता तिची तब्येत चांगली झाली, आता 5व्या वर्गात आहे. तर मग ती पोरगी चांगली झाल्यावर मग ते आम्ही घरी आलो. मग पुढे जून महिन्यातनी कबीर भंडारा आला. कबीर भंडारा आल्यावर मग आम्ही तिच्या आईवडिलांनी म्हणलं की ते आईबाबा तिचे नामदान घेतलेलं नव्हतं. मी म्हणलं की बाबा हरियाणाला मुलगी नेली, ही चांगली झाली. तिचे बाबा म्हणत होते होय आई त्याच्यानंच चांगली झाली, पण आम्ही सध्या नामदीक्षा घेऊ शकत नाही. नका घेऊ, पण मुलगी तर त्यानंच चांगली झाली ना. पण सुनबाई म्हणत होती हो त्यानंच झाली असेल. मग आम्हाला थोडं त्याच्यात हे वाटलं. मग आम्ही डबल कबीर भंडाऱ्याला गेल्यावर मुलीला सोबत नाही नेलं. कबीर भंडाऱ्याहून घरी आलो. मग तिचे आईबाबा वट्यावर बसले, आम्ही खाली बाजीवर बसलो. मग तिची मुलगी म्हणत होती दादी तुम्हाला कबीर भंडाऱ्याला नेलं नाही, त्या गुरुजीनं मला चांगलं केलं, TV पाहत होती, ते गुरुजीच म्हणत होती संत रामपालजी महाराजाला मी चांगली झाली, तू मला भंडाऱ्याला नेलं नाही. मग तिच्या आईसमोर मी म्हणलं बाई गाडीत गर्दी होती, तुला कसं न्यायचं म्हणून नेलं नाही.
अहो म्हणे गुरुजी आपल्या घरी आले, इवाईनं आणलं, त्याईनं आपल्या दासवंदाच्या झाडाखाली कंपाऊंडमध्ये उभं केलं आणि म्हणे मला म्हणलं त्यांनी की बेटी इवायनात बस. मी बसली. मग मी म्हणलं की इले की 3.5 वर्षाचं ध्यान कसं काय राहिलं की गुरुजी कोणते होय, रामपाल महाराज कोणते होय, तुला कसं माहीत? मग चाल आपल्या देवासमोर म्हणे, तू ज्योत लावता ना म्हणे, मी तिथं तुला दाखवून देतो म्हणे. संत रामपाल महाराजाच्या फोटोले हात लावला. तिनं सांगितलं की हे गुरुजी इवायनात आले होते. पण दुसरे गुरुजी, दादी छत्री होती, सगळे वर होते, दिवाणवर बसलेले होते. पण दिवाण आपल्या दिवाणसारखा नव्हता. त्यांचा दिवाण जे होता म्हणे, तर आपण दिवा लावतो तसा होता म्हणे. मग तिनं असं मला सांगितलं. मग म्हणलं म्हणे बेटी भूक लागली का? मी म्हणलं म्हणे हो. तर मला म्हणे बॉटलभर दूध दिलं म्हणे, संत्र ॲपल सगळं काही दिलं म्हणे त्याले. मला खायला दिलं म्हणे. आणि तुम्ही खाली सत्संग ऐकत होते म्हणे, गुरुजीनं मला दाखवून दिलं म्हणे. पाय म्हणे दादी ना आप्पा खाली सत्संग ऐकत आहेत. मग तू जातं का? मी म्हणलं म्हणे नाही मी नाही जात, मी इथंच राहतो. गुरुजीनं म्हणलं म्हणे हे ते असं संत रामपालजी महाराजांना म्हणलं म्हणे बेटी घरी जा. मग मला इवायनात बसून आणलं म्हणे. घरी म्हणे तोतरी बोलते, ते मला नोटून दिलं म्हणे इवायनातून. मग मी घरी आली. म्हणे दादी तू नेलं नाही, गुरुजीनं नेलं होतं म्हणे मला. असं पण दिले त्या पोरीनं मला ते पण सांगितलं. मग दुसरा आणखीन तिसरा लाभ असा झाला, तिची फाईल पण माझ्यासोबत आहे. तिसरा लाभ असा झाला की मी सोयाबीन काढताना वावरात गेली, ताडपत्र्या जमा केला. मला काही माहीत नव्हतं की मला काय नेमकं डसलं काय का गोटा लागला हे काही माहीत नव्हतं पायाले. मग ते पाय काही दिवसानं माझा 15 दिवस एवढा हे झाला होता, सुजला होता की जसा काय फुटल एवढा झाला. मग एक दिवस पोरगा म्हणे आई मोटरचं बटन चालू करायला जाय. चालू करायला गेली, एवढा ताप आला, काही घरी आले पण मला दिसत नव्हतं. मी म्हणलं संत रामपालजी महाराज जे आहेत तर तोच घरी नेतील मला. 2-3 वेळा दंडवत प्रणाम करत करत घरापर्यंत आली. डॉक्टरनं सांगितलं धनुर्वात झाला. हे पाय जे आहे तर 3 जागेत ऑपरेशन करावं लागते, 1.5 लाख रुपये खर्च येईल. तर मी म्हणलं की माझं आज ऑपरेशन करायचंच नाही माझ्या पायाचं. मग म्हणे पाय तोडा लागल. पाय बी तोडायचा नाही, माझं ऑपरेशन बी करायचं नाही. 3 दिवस म्हणलं माझी वाट पाहायची. माझी सून उपदेशी नव्हती लाईनी, पण तरी पण तिनं भगतजीच्या घरी जाऊन सांगितलं की तुमच्या गुरुजीकडे काही जर असेल तर ते पहा, माझी सासूलाही बिमार आहे. मग तिने सांगितलं, त्या भगतजीनं अर्धास लावली की बुवा असं असं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की ड्रेसिंग करा आणि घरी आणा, काहीही ऑपरेशन करायची गरज नाही. परमात्म्याने प्रार्थना लावल्यावर परमात्म्याने सांगितलं. हा लाभ मला मोठा झाला. मला असे कितीतरी लाभ झालेले आहे. एवढे लाभ जर मी सांगत बसले दिवससुद्धा पुरणार नाही. एक वेळ आम्ही हरियाणाहून आलो, मोबाईल बंद असून किती दिवसाचा 2013मध्ये मोबाईल घेतलेला होता, ते बंद पडला. 1.5 वर्ष मोबाईल बंद होता. विचार करत होते की मोबाईल कोणी सुरू करून देत नाही, सत्संग ऐकायला भेटत नाही, परमात्म्याची काही त्याच्यावर आरती होत नाही. चालू झालेला मोबाईल, त्याच्यावर दिवाणचा पाय पडलेला होता. बंद मोबाईल 1.5 वर्ष होता तरी आपण मग त्या चालू झाला, 1 रुपया न लावता. त्या मोबाईलातनी लाईन न, घरातनी काही ना, आपोआप सत्संग लागला. हे एवढा मोठा लाभ परमात्म्यानं आम्हाला दिला. अजून कितीतरी लाभ घ्यायचे. माझ्या पतीच्या डोळ्याला काचबिंदू झाला होता. पहिल्यांदाच गेली तर हे समजत नव्हतं ना की ते परमात्म्याला काय मागायचं म्हणून, हे समजत नव्हतं. गुरुजीच्या दर्शन आशीर्वाद देत देत आले गुरुजी. मी सांगितलं की माझ्या पतीच्या डोळ्याला काचबिंदू आहे. डॉक्टरनं सांगितलं की दुसरा काचबिंदू 6 महिन्याच्या आत होऊ शकते. परमात्म्याला हेच म्हणलं मी की परमात्मा हे काचबिंदू झालेला आहे. त्या नामदीक्षा घेऊन आम्हाला 2013मध्ये आज 9-10 वर्ष झाले. अजूनही बी मला तरी चष्मा लागलेला आहे, पण ते बिना चष्म्याचा त्याला मोबाईल दिसते, अक्षर दिसते, सगळं काही दिसते. दुसरा डोळा एवढा चांगला आहे की आपल्यापेक्षा बी चांगला आहे, द्यायचा काही झालेलं नाही. असे बरेचसे लाभ झालेले आहे संत रामपालजी महाराजाच्या कृपेनं. जसं तुम्ही सांगत आहात की आपली जी नात आहे तिला TB झाला होता आणि अगदी वयाच्या 3.5 वर्षापासून ती त्या रोगापासून ती त्रस्त होती आणि डॉक्टरांनी आणि तुमच्या मुलानेसुद्धा होप सोडले होते. केवळ शेवटची संधी म्हणून संत रामपालजी महाराजांकडे आपल्याबरोबर त्या मुलीला पाठवण्यात आले आणि त्यातून तिला जीवनदान मिळालं. तर मला हे विचारायचं आहे की आपण जे सांगत आहात हे कितपत खरं आहे आणि त्यासाठी जेव्हा आपली जी नात आहे ती आजारी होती त्यासाठी तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि त्यासाठी काही रिपोर्ट्स वगैरे आपण केले होते का? हो, माझ्यासोबतच रिपोर्ट आहे. 2-3 दवाखाने केले आम्ही. वाशिमचे गंगा हॉस्पिटल तिथं नेलेलं होतं. त्यांचे रिपोर्ट आहे माझ्याकडे, फाईल आहे त्यांची, पूर्ण फाईल दाखवू शकतो मी. एक ढोबळे सरची आहे, एक गंगामा हॉस्पिटल म्हणून आहे, त्याची हिची सगळी टीबीची आम्ही 6 महिने पूर्ण ट्रीटमेंट केली. तिची TB झाला होता तिला, पूर्ण रिपोर्ट आहेत तिचे. जसं की आत्ताच आपण दर्शकांना दाखवलं की आपल्या ज्या नातीचे आहेत हे ह्या प्रकारे अशा 2 हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यात आली होती आणि अगदी 6 महिने तिची ट्रीटमेंट करण्यात आली होती, परंतु तिला कुठल्याही प्रकारचा आराम मिळत नव्हता आणि संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादामुळे आज ती बरी झालेली आहेत. तर मला हे विचारायचं आहे की ह्या गोष्टीला आजच्या घडीला आज 2023 चालू आहे, तर आज या घडीला किती वर्ष लोटले आहेत आणि आज आपल्या नातीची तब्येत कशी आहे? तेव्हापासून तिची तब्येत
तापगीप एखाद्या वेळेस येते, पण हे पूर्ण जे आजार होता TBचाही पूर्ण बरा झाला. तिला या TBच्या आजारातून ते चांगली झाली. आता 5व्या वर्गात आहे, शाळेत शिकत आहे, ते 5व्या वर्गात आहे. तिची तब्येत एकदम चांगली आहे आता. जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ मिळाले आणि या लाभातनं आपण आपल्यासारखे जे गरजवंत आहेत, जे श्रद्धाळू आज परमेश्वराच्या शोधात आहेत, दुःखी आहेत, कष्टी आहेत आणि आपल्या आजारापासून, आपल्या दुःखापासून त्यांना मुक्तता हवी आहे म्हणून ते यांना त्या संताकडे जातात, परंतु त्यातून त्यांना काही लाभ मिळत नाही, आराम मिळत नाही. आणि याविरुद्ध आपल्याला आपल्या विश्वासाच्या जोरावर संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे जे मोठे लाभ मिळाले आहेत, त्या आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण या सर्वांसाठी काय सांगाल? मी त्यांना हात जोडून विनंती करतो की संत रामपालजी महाराजासारखे संत जगात कुठेही नाही, अशी भक्ती कुठेही नाही. तुम्हाला जे लाभ मोक्ष पाहिजे असेल तर संत रामपालजी महाराजाकडेच जा. ते तिथंच तुम्हाला त्यांचा लाभ पूर्णपणे भेटेल. मोक्षाचा मार्ग तेच सांगतील, दुसरं कोणीही जगात सांगू शकत नाही. हे मी त्यांना हात जोडून विनंती करेल. दुःख, कॅन्सरसारखे रोग, आता माझ्या नातीला TB होती, TBतून मुक्त झाली. माझ्या कानाचं ऑपरेशन सांगितलं, याच्यातून मी मुक्त झाली. माझ्या पायाचं ऑपरेशन सांगितलं होतं, पाय तोडाचा सांगितला होता, माझा पाय चांगला झाला. मला मोक्षाचा मार्ग मिळाला, सत्यभक्ती मिळाली. तुम्ही पण संत रामपालजी महाराजाला शरण जाऊन मुक्तीच मिळवून घ्या, मोक्ष मिळवून घ्या. संत रामपालजी महाराज धर्तरीवर आलेले आहे, त्यांच्याकडे जा आणि मार्ग स्वीकारा. हा मार्ग कुठेही नाही. आतापर्यंत आपण भटकत आलेलो आहोत, संत धर्तरीवर आलेले आहे, त्यांच्याकडे जा. मी हात जोडून त्यांना विनंती करतो. जसं तुम्ही आज साधकांना साथ घालत आहात की एकदा तरी संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल जाणून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जर मोक्ष पाहिजे असेल, त्याचप्रमाणे दुःखातून कष्टातून मुक्ती पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं येऊन त्यांची गुरुदीक्षा घेऊन आपल्या मानवजन्माचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगातून जर एखाद्या साधकाला वाटलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारावी, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांचे जो काही गुरुमंत्र आहे, जी काही भक्तिविधी आहे, ती कशी घेऊ शकेल? TVवर चॅनल चालू आहे, ज्ञानगंगा पुस्तक गावोगाव सेवा चालू आहे, पॉम्पलेट सुरू आहे, त्यांच्यावर पूर्ण पत्ता आहे, मोबाईल नंबर आहे. TVहून बी साधना चॅनल, सगळे 10-12 चॅनल चालू आहे, त्याच्यावरून माहिती पडते. मी असं पण सांगेन की आम्हाला तरी हरियाणा जायचं काम पडलं. आता तर गावोगाव सेंटर, जिल्ह्या परत सेंटर झालेले आहे. तुम्हाला बाहेर पण जायचं काम नाही. मी हात जोडून विनंती करील. पुस्तकावर आहे, पिवळी पट्टी येते, त्याच्यावर पण नंबर आहे. कोण्याही नंबरवरून तुम्ही फोन लावू शकता. हरियाणाहून तर तुम्हाला वाशिम जिल्ह्याच्या ठिकाणी सगळीकडे नामदान सेंटर चालू झालेलं आहे. तुम्हाला कुठेही कोणाला विचारायची गरज नाही. हा मार्ग सत्य आहे. तुम्ही जाणून घ्या आणि संत रामपालजी महाराजाला शरण जा, आपला मोक्ष करून घ्या. ही माझी हात जोडून विनंती आहे. जसं तुम्ही सांगत आहात की आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर जगभरात संत रामपालजी महाराजांच्या नामदानाची सेंटर उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी जाऊन साधक संत रामपालजी महाराजांशी जोडू शकेल, त्याचप्रमाणे त्यांनी जी सांगितलेली भक्तिविधी स्वीकारू शकेल. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक तिथे जाऊन सद्भक्ती घेत असेल, त्याचप्रमाणे आता जेव्हा आपण उदाहरण दिलं की आपल्या नातीला जो काही त्रास होता त्यातूनसुद्धा संत रामपालजी महाराजांनी दया केली आणि त्यातून तिची मुक्तता झाली, तर ह्या ज्या काही गोष्टीसाठी त्या साधकाला किंवा तुम्हालासुद्धा किती पैसे मोजावे लागतात किंवा मोजावे लागलेत? गुरुजीची संत रामपालजी महाराजाची दीक्षा घेण्यासाठी 1 रुपयाही खर्च येत नाही. आपण तिथे जाऊन जर नामदीक्षा घेतली सेंटरवर जाऊन, तर त्यांच्याकडून आपल्याला एक भक्तिबोध म्हणून पुस्तक फ्री मिळतो आणि प्रसाद फ्री मिळतो. 1ही रुपया खर्च लागत नाही. संत रामपालजी महाराजाची गुरुदीक्षा घेण्यासाठी 1ही रुपया खर्च लागत नाही. धन्यवाद सत साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी
आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.